नामोल्लेख देखील आपल्याला आठवणींच्या प्रदेशात मुसाफिरी घडवितो. जिने आपल्यावर ज्ञान आणि संस्काराची बरसात केली ती म्हणजे आपली शाळा व आपले आदरणीय गुरुजन. त्यांच्या ज्ञानपीठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची गरुड झेप घेतली. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्याप्रमाणे शरीरासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते त्याप्रमाणे जीवनात योग्य शिक्षक योग्य गुरु मिळणे तितकेच आवश्यक आहे. मी गुरुजनांना अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून
येताय, धूळ उडतीये, तरी एक वेगळंच वातावरण आणि प्रसन्नता. शाळेची बेल, HM कुलकर्णी सर अगदी छडी घेऊन उभं टाकलेले आठवतात. या तर आपण आज स्नेहमिलनाच्या निमित्ताने जुन्या आपल्या आठवणींना उजाळा करूया. घ्यावे, पुन्हा वाटे शाळेत जावे आणि जगण्याचे सोने घावे. राजू जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये जी भरारी घेतली आहे, आपल्या शाळेने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या. वेगवेगळ्या विषयांचे तास, खेळ, विनोद, रडणे, पडणे, सरांचा मॅडमचा मार खाणे व त्याच मायेने तेवढ्याच आपुलकीने सगळ्याला शांत बसावं. मार खाणे व त्यांचे तेवढ्याच आपुलकीने व मायेने जवळ घेऊन समजावून सांगणे व कौतुकाची पाठ ठोकतोने. चला तर मग आता पुन्हा या गोड आठवणींना उजाळा देऊया आणि गप्पांच्या मैत्रीत रंग भरूया. तत्पूर्वी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येणार नाही आणि मुक्त व्हायचं पण नाही, ते म्हणजे गुरुऋण. फूल नाही पण फुलाची पाकळी आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून आपण स्वीकारावी अशी मी आम्हा सर्वांकडून गुरुजनांना विनंती करते. सर्व गुरुजनांना मानाचा मुजरा. मी सौ अनुजा टेकाळे मल्लीला विनंती करते की तिने स्टेजवर येऊन आपले सर पर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी विषयाचं शिक्षण दिलं. शैक्षणिक सहलीचे आयोजनाचे कार्य आपण खूबीने पार पाडले. गुरुगौरव हा आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच भुसावळ येथील महाराष्ट्र साहित्य अकादमी तर्फे दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक पुरस्कार आदरणीय सारे सरांना आहे. जवळपास 37 वर्षे अविरतपणे ज्ञानाचे कार्य सारे सरांनी केले आणि 31 जानेवारी 2010 रोजी सर सेवानिवृत्त झाले. पारडे यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. त्यांनी श्री अशोक संभाजीराव गालपे सरांचं सत्कार करा. विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं व श्री अशोक संभाजीराव गालपे सरांचं सत्कार करा. सरांनी आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवला व 31 डिसेंबर 2019 मध्ये सर सेवानिवृत्त झाले. सरांचे सदस्य कॉलेज, शाळा व वृद्धाश्रम
असल्यामुळे सर कामात सतत व्यस्त असतात. रेग्युलर तुला मी स्टेजवर यायची विनंती करते. तिने श्रीमती रोहिणी विवेकराव पाटणकर म्हणजे आपल्या डोंगरे मॅडमचा सत्कार करावा. त्याचबरोबर 4थीचे स्कॉलरशिपचे वर्ग सुद्धा घेतले. त्याप्रमाणे हिंदी भाषेच्या प्रवेशिका बालबोधिनी प्रकारच्या परीक्षा विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केले. शिकवणीची आवड असल्यामुळे सेवक लहान मुलांना संस्काराचे धडे देण्याचे काम सुद्धा केले. नंतर अध्यापनाचे काम थांबवून आता परमेश्वराच्या भक्तीमध्ये वेळ व्यतीत करीत आहात. मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. श्री राम इरप्पा अच्चमड सरांचा सत्कार करावा. शेती करण्यास पसंत केले. ज्ञानदानाचे कार्य आपण आत्मीयतेने केले. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या स्मरणात तुम्ही नेहमीच आहात. सौ मीनाक्षी मुळेला मी स्टेजवर याची विनंती करते. समाजसेवेसाठी मोठे कार्य हाती घेतले. विविध सामूहिक विवाह कार्य घडवून आणले. श्री दुर्गा विनंती करते की सर क्रॉस. आपण आम्हा विद्यार्थ्यांना गणित विषयाचे ज्ञान दिले व शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्तीनंतर शेती करण्याचे लक्ष राखले. सरांचा सत्कार. विविध खेळ घेणे, मुलांना प्रोत्साहन करणे, शिस्तीचे धडे मुलांना देणे हे आपणाकडून नेहमीच घडते. आपला धाक शाळेतील सर्वच मुलांवर होता. सेवानिवृत्तीनंतर घरी मॅडम, मुली, जावई हे सगळ्यात महत्वाचे. आपण प्रदीर्घ सेवेनंतर शेती पाहणे पसंत केले. यांचा सत्कार करावा. पुढे गणपत मसनाजीराव सरांचा सत्कार करावा. अध्यापनाचे कार्य केले. सौ निलिमा क्षीरसागर तिला मी विनंती करते की तिने स्टेजवर यावे. आपण 2010 साली सेवानिवृत्ती घेऊन आध्यात्मिक जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नानी यांचा अनुग्रह घेऊन त्या संप्रदायाकडून मिळालेली सेवा व प्रवचन सेवा करीत आहात. मी श्री महेश टांगेंना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे व श्री राम गोविंद अय्यर यांचा सत्कार करावा. आपण 2003 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजकारणात पदार्पण केले. तसेच खालील पदे देखील भूषवली. आपण भाजप किसान मोर्चा जिल्हा नांदेडच्या अध्यक्षपद भूषवले. जयप्रकाश ग्राम कल्याण संस्था नांदेड याही संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. आपण निर्धार व्यसन मुक्ती केंद्र या संस्थेचे संचालक आहात व सध्या मंदिर विकासासाठी निधी संकलनाचे कार्य उत्तमपणे पार पाडत आहात. इकडे लक्ष द्या. सरांचा आशीर्वाद, सगळ्या सरांचा आशीर्वाद आहे आपल्याला. पण गणित विषयाच्या सरांचा आशीर्वाद मिळणे म्हणजे त्यांची आठवते ती
पाठीवर दिलेली बुक्की. त्यासाठी सरांनी आपल्याला आशीर्वाद रूपी एक 4 ओळी मी आपल्या समोर सादर करते. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटते तेथे न्याय. तुम्ही आज आहात यशस्वी या जगात सारे, अभिमान तुम्ही माझ्या हे सगळे तेजस्वी हीर. गणिताच्या भाषेत किती सुंदर लिहिले सरांनी. गणिताच्या भाषेत बोलायचं म्हणजे आयुष्याची बेरीज नेहमीच हो हो, आयुष्याची बेरीज नेहमीच हो हो, यशाचा ग्राफ हा वाढत जावो, आनंदाचा वर्ग करून आपले प्रेम क्षेत्रफळासारखे पसरत जावो. टाळ्या वाजवा. एक मात्र नक्की सांगावेसे वाटते, शालेय जीवन संपले तरी गणिताचा मास्तर नेहमीच लक्षात राहतो. शालेय जीवन संपले तरी गणिताचा मास्तर नेहमीच लक्षात राहतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याचा तो मारणारा हात आठवतो. श्री जनार्दन पुंडलिकराव मुंडे सरांना मी अशी विनंती करते की सर आपण यावे व डॉक्टर सौ मेधा उमरजकरला मी स्टेजवर येण्याची विनंती करते. आपण 31 ऑक्टोबर 2000 रोजी सेवानिवृत्ती झाल्यानंतर एक मित्र म्हणून पाठीशी राहणे तसेच मार्गदर्शन करणे यालाच आपले कार्य समजून महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ तसेच नांदेड जिल्हा गणित अध्यापक मंडळ यात मार्गदर्शक म्हणून कार्य केले. राज्यस्तरीय गणित अधिवेशन नांदेडमध्ये वेळोवेळी घेण्यात सहभाग दमा रेड्डी व डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या सहवासात महाराष्ट्र सिंचन हे काम पाहिले. सेवानिवृत्तीनंतर 6 संघटनांशी स्वतःला बोलून घेऊन मोलाचे कार्य आपल्याकडून जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. शेतीची आवड असल्यामुळे शेतकरी परिषदेत कोषाध्यक्षपद आपण भूषवले. मागील आठवड्यात सांगोला जिल्हा सोलापूर येथे सिंचन परिषदेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रावीण्य व प्रज्ञा या परीक्षांचे पेपर्स सेट करणे तसेच मॉडरेटर म्हणून सलग 5 वर्ष कार्य करण्याचा अनुभव. मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर यांच्यासोबत कार्यरत. नांदेड जिल्हा पेन्शन संघटनेत दमा रेड्डी यांच्यासोबत आपण कार्य पाहिले. सो गोदावरी बोदमवाडला मी विनंती करते की तिने श्रीमती राजकमल प्रतापसिंह ठाकूर मॅडमचे सत्कार करावा. आपण आम्हाला हिंदी विषय कुशलतेने शिकवला. सेवानिवृत्तीनंतर ज्ञानमाता शाळेतील मुला मुलींना हिंदी व्याकरणचे धडे दिले. श्री बापूराव दुर्बाराव धनगरे सरांना मी विनंती करते श्री राजकुमार सावंत यांना मी विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. आपण शाळेतील सेवा 1979 ते 1988 या कालावधीत केली. पण नंतर प्रतिभानिकेतन महाविद्यालय येथे 1988 ते 2010 पर्यंत प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. सेवा
सेवानिवृत्तीनंतर आपण शेती करण्यास प्राधान्य दिले. मी सौ वंदना दंपोणवारला विनंती करते की तिने स्टेजवर यावे व श्री विनायक जनार्दन हर्षे सरांचा सत्कार तिने करावा. सर, आपण एनसीसीचे प्रशिक्षक म्हणून कार्य केले व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना जीवशास्त्र हा विषय शिकवला.